आहे ते आम्हाला त्या ठिकाणी पाणीचोर म्हणून संबोधित करत होते। मी संदीप कोयटनला सांगू इच्छितो की या शहराच्या विकासासाठी कोल्हे परिवाराने काय केलं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु तुमचे जर कारनामे उघडे करायला चालू झालो तर मला दिवस कमी पडेल। या ठिकाणी सीबीआय कोपरगाव नगरीमध्ये कोणावरच सीबीआयचा गुन्हा दाखल नसेल, यांनी आज अवमान यांनी पटकवलेला आहे आणि आम्हाला पाणीचोर म्हणतो। हे 500 पाय स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या कारकिर्दीत विकत घेतलेले आहे। त्यामुळे आज डॉक्टर साहेब आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणाने तुम्हाला नगरपालिकेमध्ये उपनगर अध्यक्ष पदाची आम्ही त्या ठिकाणी संधी देऊ, हा मान तुमच्या वार्डाला आम्ही त्या निमित्ताने देऊ। कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आरपीआय मित्र पक्ष व लोकसेवा आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान आणि प्रभाग क्रमांक 7 चे नगरसेवक पदाचे उमेदवार सौ सोनल अमोल अजमेरे आणि प्रसाद बाळासाहेब आढाव यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी संध्याकाळी शहराच्या प्रभाग क्रमांक 7 मधील टिळक नगर येथे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉर्नर सभा घेण्यात आली। बबनराव अलवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विकासाच्या मुद्द्याला पाठिंबा दर्शवला। यावेळी संदीप कोयटे यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेत भाषण करताना कोल्हे परिवाराचे नाव न घेता तुम्हाला पाणी आणणारा नेता पाहिजे की पाणी चोरणारा असं वक्तव्य करत निशाणा साधला होता। त्यावर प्रत्युत्तर देताना युवा नेते विवेक कोल्हे यांनी कोयटे पिता पुत्रांवर जोरदार हल्लाबोल केला, तसेच विविध केसेसचे कागद देखील दाखवले। या शहराच्या विकासासाठी कोल्हे परिवाराने काय केले हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु तुमचे जर कारनामे मी उघडे करायला चालू झालो तर मला दिवस कमी पडेल असे म्हणत कोल्हे यांनी कोयटे पिता पुत्रांवर जोरदार टीका केली। यावेळी विवेक कोल्हे यांनी प्रभाग क्रमांक 7च्या विकासासाठी मोठे आश्वासन दिले। त्यांनी नागरिकांना दोन्ही नगरसेवक पदाच्या उमेदवारांना निवडून देण्याचे व नगराध्यक्ष उमेदवाराला लीड देण्याचे आवाहन केले। 7 नंबर प्रभागात दोन्ही नगरसेवकांना निवडून द्या, नगराध्यक्ष उमेदवाराला लीड द्या। हा प्रभाग मी स्वतः त्या ठिकाणी दत्तक घेतो आणि आपले त्या ठिकाणचे सर्व प्रश्न मी सोडवेल। आपला नगराध्यक्ष फिक्स आहे, आपण दोन्ही नगरसेवक निवडून द्या। सर्वात महत्त्वाची घोषणा करताना विवेक कोल्हे म्हणाले, डॉक्टर अजमेरे यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी देऊ, हा मान तुमच्या वार्डाला देऊ असे जाहीर करून त्यांनी मतदारांमध्ये उत्साह निर्माण केला। या कॉर्नर सभेला भारतीय जनता पार्टी मित्रपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विवेक कोल्हे यांच्या स्पष्ट आणि आक्रमक भूमिकेमुळे सभेला चांगला प्रतिसाद मिळाला। आम्ही खरं तर आज हास्यास्पद होतो संतोष भाऊ, मी त्या ठिकाणी काका कोयटे यांचे चिरंजीव, त्यांचं काय नाव आहे, संदीप, ते वर्षानुवर्ष इथं नसतात म्हणून कोणी ओळखत नाही त्यांना, पण राष्ट्रीय नेते असल्यावर त्या ठिकाणी भाषण करत होते जणू काही कोपरगाव सातबारा त्यांच्या नावाने आहे। ते आम्हाला त्या ठिकाणी पाणीचोर म्हणून संबोधित करत होते। मी संदीप कोयटनला सांगू इच्छितो की या शहराच्या विकासासाठी कोल्हे परिवाराने काय केलं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु तुमचे जर कारनामे उघडे करायला चालू झालो तर मला दिवस कमी पडेल। या ठिकाणी खरं तर नुसतं उमेदवाराचा अर्ज आम्ही मागवला, आमच्या उमेदवारावर एकही केस त्या ठिकाणी फॉर्म मध्ये नाही, पण समोरचे उमेदवार आहे त्यांच्यावर किती केसेस आहे हा त्यांचा अधिकृत फॉर्मचा नमुना आहे। 7 केसेस आहे। किती? 7 केसेस आहे। कशा प्रकारचे केसेस आहे? 420, 408, 409, त्या ठिकाणी 120, 405, 418, 406, 467 हे कलम काकासाहेब कोयटे यांच्यावर या ठिकाणी आरोप झालेले आहे। 7 केसेस, नील झालेल्या केसांची मी बोलत नाही, महिला भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी आहे। 420, 408, 409 याचा अर्थ काय कदाचित तुम्हाला माहित नसेल, मी सोप्या भाषेत सांगतो। याचा अर्थ असा होतो, 420 म्हणजे फसवणूक, 408 म्हणजे ठगणूक, त्याचप्रमाणे 409 म्हणजे विश्वासघात करणे। या केसेस कोणावर आहे? काकासाहेब कोयटे या माणसाने विश्वासघात केलेला आहे, ठगवलेला आहे, फसवणूक केलेली आहे। अशा माणसाला आपण निवडून देणार आहे का? हा माझा कोपरगावकरांना आजच्या निमित्ताने प्रश्न आहे। नुसती एक केस नाही तर त्यांचे सुपुत्र, काय नाव म्हटले, संदीप कोयटे, नाव विसरावं लागतं कारण की हे सांगता आम्ही हजारो लाखो किलोमीटर वर्षाला फिरतो। माझा त्यांना प्रश्न आहे, या कोपरगावच्या 75 किलोमीटर रस्त्यांवरती किती फिरले हा खरा मला त्यांना विचारायचा प्रश्न आहे। खरं तर शिर्डीमध्ये ताज हॉटेल सुरू करण्याचे नावे गंडा, लोकमतची बातमी आहे, कॅनरा बँकेची 39 कोटीची फसवणूक, सीबीआय कडून गुन्हा दाखल। सीबीआय कोपरगाव नगरीमध्ये कोणावरच सीबीआयचा गुन्हा दाखल नसेल, यांनी आज अवमान यांनी पटकवलेला आहे। ईडीच्या केसमध्ये 1 दिवस हे जेलमध्ये हे संदीप कोयटे त्या ठिकाणी पुण्यामध्ये राहून आलेले आहे।
यांच्या कुठल्या काढायला लागलं तर पूर्ण रात्र कमी पडेल. या ठिकाणी स्पष्टपणे लिहिले, कॅनरा बँकेने दिलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे कंपनीचे माजी संचालक इतर नावं घेत नाही संदीप कोटे यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा नोंदवलेला आहे. म्हणजे हे असे ठगे करणारे आणि फसवणूक कोपरगावची आणि बँकेची, हे अशा लोकांना आपण तिथं बसवायचं आहे का? आणि का बरं? तर यांचे घेतलेले कर्ज फेडण्यासाठी. हे बघा, हे कॅनरा बँकेची नोटीस आहे. किती कोटीची नोटीस आहे? 1 कोटी नाही, 2 कोटी नाही, 10 कोटी नाही, 20 कोटी नाही, 50 कोटी नाही, 141 कोटी या माणसाने थकवले. त्या एवढे 141 कोटीची नोटीस ही कॅनरा बँकेची त्यांच्या नावाने स्पष्टपणे लिहिलंय. संदीप ओम प्रकाश कोयते केलेलं आहे. नाव कोयते कळू नये म्हणून पेपर मॅनेज करून कोयते लिहिलेलं आहे. पण हा तोच ठग्या आहे जो यांनी कॅनरा बँकेवर ठगवलं आणि ताज हॉटेल आणि अनेकांना त्या ठिकाणी उधार केलेला आहे. नुसतं निवारा भागातील लोकांना उतारे दिले, घरकुलं बांधले. त्यांच्या घरकुल्याच्या उतारावर आजही त्या ठिकाणी बँकेचे बोजे आहे, त्यांचे बोजे त्यांच्या नावावर झाले नाही. आणि आम्हाला पाणीश्वर म्हणतो. हे 5चे 5 शेततळे त्या ठिकाणी आहे, स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या कारकिर्दीत विकत घेतलेले आहे. त्यामुळे आज आपल्याला त्या ठिकाणी जे काय होतं तेवढं कमी जास्त प्रमाणात काय होतं त्या ठिकाणी पाणी मिळालेलं आहे. आता संतोष भाऊनी या ठिकाणी मला अजून एक बातमी दिली. आता ती वाचावी का नाही? कुठला पेपर आहे संतोष भाऊ? बातमी आहे, मी माझं मन घडत नाही. काका कोयटेंविरुद्ध विनयभंगाची तक्रार, हा घ्या पुरावा पत्रकारांनो. संभाजीनगरची बातमी आहे, पुण्याची आहे. संभाजीनगरची माहिती घ्यावं लागेल तुमच्याकडे असेल तर. म्हणजे असे भामटे लोक या ठिकाणी नगरपालिकेमध्ये उतरवलेले आहे विरोधकांनी. आणि ते म्हणतात आमच्या पायाखालची वाळू घसरली. अरे तुमच्या पायाखालची सगळी जमीनच घसरलेली आहे. यांची नैतिकता नाही, यांच्या कारभारामध्ये नीतिमत्ता नाही. असे लोक आपण अजिबात त्या ठिकाणी निवडून जाऊ देणार नाही. याच्यामध्ये अनेक शक्ती त्या ठिकाणी एकवटलेल्या आहे. आपल्या कोपरगावचा अनेकदा म्हणता येईल की आम्हाला विकास करायचा म्हणून संधी द्या. तुमच्या ताब्यात गेल्या 4-5 वर्षापासून कोपरगाव नगरी त्या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी देखील काही महाभाग या परिसरातील नगरसेवक अनेकदा आपल्याला भूलथापा देत असतात की आम्ही हे करू, आम्ही ते करू. मला तुम्हाला विनंती आहे, जंगूशेठ अजमेरे असतील किंवा माधवराव आढाव असतील, यांचा वेगळा इतिहास मला काही सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु या ठिकाणी 7 नंबर प्रभागामध्ये हा विशेष प्रेम खरं तर माझा या ठिकाणी आहे. मी या निमित्ताने आपल्याला जाहीर करतो की तुम्ही हे दोन्ही उमेदवार निवडून द्या, नगराध्यक्ष उमेदवाराला लीड द्या. हा प्रभाग मी स्वतः त्या ठिकाणी दत्तक घेतो आणि आपले सगळे प्रश्न सोडवायला वाटून मी राहणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो. खरं तर आलो आहे या ठिकाणचे तुम्ही राजाभाऊ शिंदे आहे, माजी नगराध्यक्ष दिलीपभाऊ दारुणकर आहे. राजाभाऊंनी मला सांगितलं की भैया मी याच वॉर्डातून निवडून गेलो आणि नगराध्यक्ष झालो होतो. त्यावेळेस पहिली विजयराव असतील, अशोक भाऊ असतील, या ठिकाणी नगरसेवक आपण केलेले आहे. बबलू शेठ पण होते, कामाचा माणूस होता. राजाभाऊ शिंदेंना जेव्हा आपण नगराध्यक्ष केला तेव्हा पहिली पाणी पुरवठा योजना आपण त्यावेळेस दिलीप भाऊंच्या कारकिर्दीमध्ये झाली. आपण राजाभाऊंना या ठिकाणी निवडून देऊन नगराध्यक्ष केलं. परंतु आता जनतेतून नगराध्यक्ष असल्यामुळे आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग शिवाजी सरनाईक फिक्स आहे. मी एवढाच या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही या ठिकाणी डॉक्टर अजमेरे असतील, श्री आढाव असेल, यांना निवडून द्या. उपनगराध्यक्ष पदाची संधी देण्याचं काम हे मी त्या ठिकाणी करेन. परंतु आज एकच आहे की दोन्ही उमेदवार आणि वरती त्या ठिकाणी नगराध्यक्षाच्या उमेदवाराला तुम्ही संधी दिली पाहिजे. डॉक्टर साहेब, आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणाने तुम्हाला नगरपालिकेमध्ये उपनगराध्यक्ष पदाची आम्ही त्या ठिकाणी संधी देऊ. हा मान तुमच्या वार्डाला आम्ही त्या निमित्ताने देऊ. आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी या तिन्ही उमेदवारांवर भरभरून असा आशीर्वाद आपण त्या ठिकाणी द्याल ही अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. डॉक्टरांना मी सांगितलं, डॉक्टर साहेब तुमचे अनेक पेशंट या भागातलेच आहे, परिचय आहे. त्यांनी मला सांगितलं भैया साहेब आमचा जंगूशेठ अजमेरेंचा हा वारसा पुन्हा एकदा चालवण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे. मी देखील काही संकल्पना केलेल्या आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मी या ठिकाणी 1 दिवस मोफत या आमच्या वॉर्डाच्या सगळ्या लोकांसाठी देणार आहोत. हे देखील त्यांनी मला आवर्जून सांगितलं. नगरपालिकेचं हॉस्पिटल असेल, या सगळ्या गोष्टी, आपला फिरता दवाखाना असेल, तो देखील आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आम्ही करून देणार आहोत. आणि या सगळ्या गोष्टी खरं तर आज मला आपल्याशी संवाद साधून आपल्याला या कल्पना द्यायच्या होत्या. अपेक्षा एवढीच आहे. अनेक लोक या ठिकाणी स्थानिक नगरसेवक म्हणतात की टिळकनगर हा माझा बालेकिल्ला आहे, 7-12 माझ्या नावाने जणू काय असं त्या ठिकाणी बोलता. या निवडणुकीत आपल्याला दाखवून द्यायचं आहे
की हा परिसर कोणा एकट्याचा मक्तेदारी नाही. जे भ्रष्टाचार करतील त्यांना घरचा रस्ता आपण दाखवण्याचे काम आपण सगळेजण कराल या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की येत्या 2 तारखेला तिन्ही कमळ चिन्हांवर मतदान करून आपण आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सेवा देण्याची संधी आपण या ठिकाणी द्या. कारण की 1 वर्षभरापूर्वी युतीचा धर्म पाळत आपण उपमुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला दाद दिली आणि त्या ठिकाणी घड्याळ आपण त्या ठिकाणी निवडून दिलं होतं. आणि त्यांची जबाबदारी आहे की त्या ठिकाणी त्यांनी आमदार म्हणून काम करायचं, परंतु कुठलंही काम ते करत नाहीये. माझी विनंती राहील, 1.5 महिन्यामध्ये मुख्यमंत्री 2दा आपल्या कोपरगाव नगरीमध्ये आलेले आहेत. 288 मतदारसंघ असताना फक्त 30 ते 40 ठिकाणी सभा घ्यायच्या आहे. नाशिक विभागामध्ये 54 तालुके होते तरी त्यांनी 4च सभा घेतल्या आणि नगर जिल्ह्यामध्ये एक नवा आपल्या शहरासाठी त्या ठिकाणी त्यांनी सभा दिलेली आहे. याच्यावरून त्यांचं खुले परिवार आणि कोपरगावावर असलेलं प्रेम आपल्याला दिसून येतं. म्हणून मुख्यमंत्री आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहे. फक्त आता आपण नगराध्यक्ष आणि दोन्ही नगरसेवक निवडून देऊन त्यांचे हात भक्कम करायचे आहे, जेणेकरून आपल्याला विकासाची गंगा कमळाच्या माध्यमातून, खासदारकीलाही कमळ नव्हतं, आमदारकीलाही कमळ नव्हतं, आता नगरपालिकेला आपल्याला कमळ द्यावं लागेल. मला काल परवाच एक व्यक्ती भेटली की भैया तुम्ही काळजी करू नका, आमचं ठरलेलं आहे. म्हटलं काय ठरलेलं आहे बाबा? ते म्हणे आम्ही वर्षभरापूर्वी घड्याळ दिलं, आता त्यांचं काम आहे काळ्यांचं की त्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडून पैसे आणायचे आणि आम्हाला जर मुख्यमंत्र्यांना कामाला लावायचं असेल तर आम्हाला कमळ यावर द्यावा लागेल. म्हणजे काळे काम करतील आणि कोल्हे काम करतील आणि शहराचा विकास होईल. मी हात जोडले, म्हटलं कोपरगावकर हुशार आहे, सत्तेचा समतोल कसा साधायचा आणि योग्य व्यक्तीला त्या ठिकाणी सत्तेत कसं टाकायचं हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांचे हात आपल्याला जर बळकट करायचे असतील तर आपल्याला कमळ. मला आपल्याला एकच विचारायचं आहे की केंद्रामध्ये काय चिन्ह आहे? राज्याचे मुख्यमंत्री कोणत्या चिन्हाचे? पालकमंत्री कोणत्या चिन्हाचे? नगराध्यक्ष कोणते पाहिजे? दोन्ही नगरसेवक कोणते पाहिजे? एवढंच लक्षात ठेवा. आणि येत्या 2 तारखेला कमळ या चिन्हावर मतदान दाबून आपण भरगच्च मतांनी या सगळ्या उमेदवारांना विजयी करा. हात वरती करून आपण या तिन्ही उमेदवारांना विश्वास देऊया की येणाऱ्या 2 तारखेला आपण कमळ चिन्हावर बटन दाबून त्यांचे हात सक्षम करूया. भारतीय जनता पार्टीचा भारत माता की. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.